बघा, मी वारंवार सांगतो, एकनाथ शिंदेने सुद्धा डोनाल्ड यात्रा काढतायत. याला कळतं का युद्ध आणि युद्धबंदी आणि शस्त्रसंधी काय असते, यातला फरक कळतो का? एका पक्ष फोडण्या एवढं किंवा आमदार खासदार विकत घेऊन सरकार बनवणं, आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून पक्ष ताब्यात घेणं इतकं सोपं नाही आहे भाऊ. शस्त्रसंधीला तुम्ही विजय मानता, ही तुमचा अक्कल. युद्धविराम केला डोनाल्ड ट्रम्पने तुम्हाला खेचले युद्धाच्या मैदानातून, खाली गप्प बसा म्हटले मोदीला, आणि तुम्ही मोदीचे सैन्य वेशातले कपडे घालून त्याला सलाम करता. लाज वाटत नाही तुम्हाला? तुम्ही आमच्या भारतीय सैन्याचा अवसानघात केला. जे सैन्य तयारीत होतं लाहोर, कराची, रावळपिंडी, इस्लामाबादला धडक मारायला, तुम्ही त्यांचे पाय खेचले आणि तिरंगा यात्रा काढताय. आता टेंबे नाक्यावर डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. मी येतोय बघायला जागा. टेंबे नाका आहे ना त्यांचा, तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा बसवा. डोनाल्ड ट्रम्प आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा. आणि जो अमेरिकेचा जो दिवस असतो स्वातंत्र्य दिनाचा 4 जून आलाय जवळ, त्या दिवशी तुम्ही उत्सव साजरा करा. ही तुमची लायकी आहे. धर्मेंद्र दिघे साहेब मातोश्रीला कळलेच नाहीत. त्यांच्या पश्चात माननीय मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांचा वारसा घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर जनतेची सेवा करतायत. त्यांना त्याचं पोटशू उठलेलं आहे. आणि दिघे साहेबांच्या आनंदशमावरती डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारण्यापेक्षा तुम्ही मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा उभारा. आज तुम्ही कुठच्या तऱ्हेने पुढे चाललात, तुमच्या घराला वाळवी लागलेली आहे. ती वाळवी पहिले कमी करण्याचा प्रयत्न करा. आज सगळे जे शिवसैनिक आहेत ते शिंदे साहेबांना येऊन भेटतायत, शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. सगळीकडे प्रवेशाचं वातावरण चालू आहे. ते पहिले तुम्ही थांबवा. ट्रम्पचं तर लांब राहिल्या काय गोष्टी. तिथे मोदी साहेब आहेत. मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे. आणि त्यासाठी तुमच्या शिफारशीची गरज किंवा तुमची शिफारस करण्याची गरज नाही आहे आम्हाला. तुम्ही सांगण्या एवढे तुम्ही फार मोठे नाही आहात. आज तुम्ही स्वतः निवडून येऊ शकत नाही. तुमच्या घराला म्हणजे मातोश्रीवरती राहुल गांधीचा पुतळा बसवा. त्यांनी तिरंगा हातात घेतला. आम्ही आमचा तो स्वाभिमान आहे, आमचा तो अभिमान आहे. आणि आम्ही आमच्या शूर वीरांना, ज्यांना देशासाठी जे लढतायत, देशासाठी जे आपलं वीरमरण पत्करतायत, त्यांच्यासाठी तिरंगा यात्रा काढली होती आम्ही. आणि तिरंगा यात्रा काढली आम्ही. तुम्ही काय केलं? तुम्ही कुठचा झेंडा घेतला? हिरवा. तुम्ही हिरव्याच्या बाजूला बसलात, त्याची तुम्हाला लाज वाटत नाही? कुठे बाळासाहेबांचे विचार तुम्ही फार घाण टाकलेत.